नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोड या चॅनलवरती स्वागत करते. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला गहू या पिकासाठी आपण तणनाशकची फवारणी कोणती केली पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे. आता याआधी मी एक व्हिडिओ टाकला होता की गहू पिकासाठी आपण फुटव्यांसाठी पहिली फवारणी ही कोणती करायची. तर त्याखाली भरपूर शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की नेमकं तणनाशक कोणतं फवारायचं. तर म्हटलं चला तणनाशकचा एक व्हिडिओ बनवूयात, तणनाशकची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवूयात. तर तीच व्हिडिओ आज मी बनवत आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे की कोणते कंटेंट असलेले औषधं घ्यायचे आहेत, ते कोणत्या कंपन्यांचे घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर फवारताना त्याचं योग्य प्रमाण हे किती घ्यायचं आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुमचे इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा. नक्कीच यावरती मी तुम्हाला रिप्लाय करेल. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळ पोहोचतील. आणि हा व्हिडिओ इतरही शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी सुरुवातीला सांगून देते की तणनाशक आपल्याला नेमकं केव्हा फवारायचं आहे गहू या पिकासाठी. तर गव्हाची तुम्ही जेव्हा पेरणी करणार आहेत त्यानंतर तुम्ही 25 ते 35 दिवसांच्या दरम्यान तणनाशकची फवारणी ही करू शकता. जेव्हा आपलं तण हे 2 पानांवर येईल त्यानंतर तुम्ही केव्हाही फवारणी करू शकता. तर आता आपण जाणून घेऊयात की नेमके तणनाशक हे आपल्याला कोणतं फवारायचं आहे. तर यामध्ये शेतकरी बांधवांनो, पहिलं तणनाशक म्हणजे UPL या कंपनीचं वेस्टा हे तणनाशक. तर एकदम बेस्ट तणनाशक आहे. याचा वापर करत असताना हे तुम्हाला 160 ग्रॅम एकरसाठी फवारायचं आहे. तर 160 ग्रॅम हे औषध तुम्हाला, ही पावडर तुम्हाला 200 लिटर पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि याची फवारणी तुम्हाला 1 एकरसाठी करायची आहे. तर हे झालं पहिलं तणनाशक. यानंतरनं दुसरं तणनाशक म्हणजे आदामा या कंपनीचं 2,4-D हे औषध. तर हे पण एकदम बेस्ट आहे, याचे रिझल्ट पण अतिशय छान आहेत. तर आता 2,4-D वापरत असताना याचं प्रमाण हे तुम्हाला 30 ते 40 ml प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे. तर आता जेवढे तुमचे पंप होतील त्यानुसार तुम्ही या औषधाचा वापर करू शकता. आता हे जे औषध आहे हे फक्त तुम्ही गहू या पिकासाठीच नाही वापरू शकत, तर याचा वापर तुम्ही ऊसासाठी करू शकता, मकासाठी करू शकता. मकासाठी आणि ऊसासाठी याचे छान रिझल्ट येतात. तर हे झालं दुसरं औषध. आता वेस्टा तुम्हाला नाही मिळालं वेळेला किंवा 2,4-D वेळेला नाही मिळालं तर मी तुम्हाला तिसरंही ऑप्शन सांगून देते. तर तो म्हणजे FMC कंपनीचं ॲफिनिटी हे औषध. तर आता भरपूर शेतकऱ्यांच्या परिचयाचेही असतील हे औषधं. तर ॲफिनिटी पण चांगलं आहे. तर ॲफिनिटी वापरत असताना हे तुम्हाला 20 ग्रॅम एकरसाठी असं वापरायचं आहे. आता भरपूर शेतकरी म्हणतील की एकरसाठी फक्त 20 ग्रॅम का वापरायचं. तर याचं जे कंटेंट आहे हे तुम्हाला 20 ग्रॅमच घ्यायचं आहे. तर 20 ग्रॅम हे जे पावडर आहे हे तुम्हाला 200 लिटर पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि फवारायचे आहे. तर हे झालं तिसरं औषध FMC कंपनीचं ॲफिनिटी हे. तर आता ॲफिनिटी ही जर तुम्हाला वेळेला नाही उपलब्ध झालं तर चौथाही ऑप्शन तुम्हाला सांगते. तर शेतकरी बांधवांनो, चौथा ऑप्शन म्हणजे अल्ग्रिप या नावाने जे मार्केटमध्ये औषध उपलब्ध आहे हे तुम्ही घेऊ शकता. तर अल्ग्रिप हे जे औषध आहे हे तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये फवारायचं आहे. तर अल्ग्रिप प्लस फुल टॉस नावाने जे औषध उपलब्ध आहे हे तुम्हाला घ्यायचं आहे, किंवा टॉस नावानेही औषध आहे. एकतर फुल टॉस किंवा टॉस या दोन्हीपैकी तुम्हाला मिळून जाईल. तर अल्ग्रिप घेत असताना हे तुम्हाला 8 ग्रॅम प्रतिपंपासाठी म्हणजेच प्रति एकरसाठी असं घ्यायचं आहे. अधिक त्यामध्ये तुम्हाला 160 ग्रॅम फुल टॉस हे औषध घ्यायचं आहे. तर 8 ग्रॅम आणि 160 ग्रॅम हे तुम्हाला 200 लिटर पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एकरसाठी या औषधाची फवारणी ही तुम्हाला करायचे आहे. तर अशा पद्धतीने मी जे तुम्हाला 4 औषधं सांगितलेले आहेत, यापैकी जे तुम्हाला वेळेला मार्केटमध्ये उपलब्ध होईल, जे तुम्हाला जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये उपलब्ध होईल ते तुम्ही घेऊ शकता. तर आता शेतकरी बांधवांनो, या व्यतिरिक्त जर तुमचे काही शेतीविषयक प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा. नक्कीच यावरती मी तुम्हाला
रिप्लाय करेल. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही कुठून बघत आहे नक्की मला कमेंट करा. कोणत्या जिल्ह्यामधून बघत आहे, कोणत्या गावामधून बघत आहे, नक्की मला कमेंटमध्ये सांगा, की जेणेकरून मला समजेल की कोणत्या भागामध्ये माझे व्हिडिओ बघितले जातात आणि तुमच्या भागामध्ये कोणती पिके आहेत, त्यानुसार मला माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचवता येतील. तर चला, आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते. भेटूयात अशाच एक माहितीपूर्वक नवीन व्हिडिओ.